द वॉटर सरफेस लेवल ऑफ टू रिझर्वायर डिफर बाय 12 मीटर. दोन वॉटर सरफेस लेवल, दोन रिझर्वायर आहेत, त्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 12 मीटरचा. याचा अर्थ असा निघून येतोय की ते पाण्याची टाकी आहे आणि इथे पण पाण्याची टाकी आहे आणि या दोघांमध्ये पाणी आहे आणि यांच्या पाण्याचा डिफरन्स किती आहे? याच्या पाण्याचा डिफरन्स किती आहे बघा हे, आणि ते पाण्या किती फरक आहे बघा. पाण्याचा डिफरन्स याला एच एफ बोलतो आपण. काय बोलतो आपण याला? एच एफ. मग किती बघा काय म्हणले? 12 मीटर दिले. 12 मीटर तो 12 मीटर. ओके. पुढे काय म्हणतात? दे आर कनेक्टेड बाय अ 55 मीटर लॉंग पाईप फॉर फर्स्ट 25 मीटर लेंथ. म्हणजे बघा 55 मीटर लांब पाईप हे करतोय. पहिली लांबी किती आहे? 25 मीटरची. तुम्हाला कळत आहे का? म्हणजे ही पूर्ण पाईपची लांबी 55 मीटर आहे, पण सुरुवातीला मी 25 मीटरचा पाईप बसवला आहे. समजा मी बसवला हा 25 मीटरचा पाईप बसवला. ओके. आता 25 मीटरचा जो पाईप बसवला आहे 25 मीटर लांबी याची, याचा डायमीटर बी दिला ना तो. मग बघा तो हॅव्हिंग डायमीटर 120 mm. याचा अर्थ 25 मीटरवाला जो आहे त्याचे डायमीटर 120 mm आहे. त्याचा आपण असं लिहू ना D1 = 120 mm म्हणजे 0.12 मीटर. बरोबर का? पुढे चला. फॉर द रिमेनिंग लेंथ. आता मला सांगा 55 मीटर लांबी टोटल आहे, त्याच्यापैकी 25 मीटर झाली तर दुसरं किती राहील बाळांनो? 30. तो 30. पण पुढे वाचू पुढे आपण. द रिमेनिंग लेंथ डायमीटर 150 mm. कळालं का? याचा अर्थ उरलेला जो पाईप आहे तर मला सांग तू शिवम, टोटल लांबी 55 मीटर आहे, त्याच्यापैकी 25 मीटर लांबी झालेली आहे, तर इथे लांबी किती राहील? तो 30. किती राहील? 30. आणि 30 आहे आणि त्याची डायमीटर किती? 150. या पद्धतीने आपण समजून घेऊया. ओके. तर ही लांबी किती आहे? ही लांबी आहे 30 मीटर. याचा डायमीटर किती आहे? 150 mm. त्यांनी दिलं आहे काय? इथे म्हटलं आहे द रिमेनिंग लेंथ डायमीटर 150 mm. ओके. 150 mm म्हणजे किती बाळांनो? 0.15 मीटर. 150 किती आहे आणि किती आहे? ती लांबी किती इकडची? 30 मीटर आहे बघा. 30 मीटर. ओके. वाचा पुढं काय म्हणलेलं बघा. पुढे म्हणताय तुम्हाला द डार्सीज वेज बॅक फ्रिक्शन फॅक्टर F फॉर 120 mm डायमीटर पाईप आणि 150 डायमीटर पाईप आर रिस्पेक्टिव्हली 0.024 अँड 0.02. म्हणजे याचा जो डायमीटर आहे, सॉरी याचा जो फ्रिक्शन फॅक्टर आहे हा 0.024 आहे आणि दुसऱ्या पाईपचा किती आहे फ्रिक्शन फॅक्टर? F = 0.02. आणि म्हणतात तुम्हाला डिटरमाइन द डिस्चार्ज काढून दाखवा, निग्लेक्ट मायनर लॉस. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मायनर लॉस घेऊ नये. मायनर लॉसमध्ये येतो इनलार्जमेंट आहे, इनलार्जमेंट आहे तो पण मायनर लॉस आहे, तो पण घेऊ नका. तो मायनर लॉस काही घेऊ नका. ना इनलार्जमेंट, ना कॉन्ट्रॅक्शन, ना काही घ्यायचा नाही. मग आता बघा आपण आता काय करणार? HF = मग जर तुम्ही मायनर लॉस जर का निग्लेक्ट करून चालताय तर मेजर लॉस फक्त फ्रिक्शनचा असतो. फ्रिक्शनचा सांगा हा एक पाईप, हा एक पाईप. मग तुम्ही काय करणार? FL/Q² डिवाइड बाय 12.1 D⁵. आता तुम्ही म्हणणार की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही FL/V² डिवाइड बाय 2GD वापरला होता, आता Q का वापरताय? कारण इथं मायनर लॉस नाही आहे. मायनर लॉसमध्ये व्हिलॉसिटीची टर्म होती म्हणून मी याला व्हिलॉसिटीमध्ये लिहिला होता. पण आता फक्त मला मेजर लॉस आहे, तो मेजर लॉस डायरेक्टली तुम्ही Qमध्ये लिहा, तुम्हाला डायरेक्ट Q भेटून जाईल. हा झाला पाईप नंबर 1 प्लस FL/Q² डिवाइड बाय 12.1 D⁵. हा झाला पाईप नंबर 2. आता मला तुम्ही सांगा HF म्हणजे पाण्याची लेवल किती? 12 मीटर. तो टाका 12 मीटर. हा 12 मीटर झाला. F किती आहे? F आहे पहिल्याचा 0.024. लांबी किती आहे पहिल्याची? 25. तो 25. Q किती आहे मला माहिती नाही. डिवाइड बाय 12.1 इंटू डायमीटर किती त्याचा? 0.12. तो 0.12⁵ प्लस F किती दुसऱ्याचा? 0.02 इंटू लांबी किती त्याची? लांबी किती आहे? 30. तो हे लांबी आली 30. डिस्चार्ज मला माहिती नाही. Q² डिवाइड बाय 12.1 D किती आहे त्याचा? डायमीटर किती आहे? 0.15. 0.15⁵. असं शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून डायरेक्टली डिस्चार्ज भेटून जाईल, ज्याला रेट ऑफ फ्लो आपण बोलत असतो, ज्याला रेट ऑफ फ्लो आपण बोलतो. बघा बरं आता कसं काढ तुम्ही. मला काय काय दिले? 12 अल्फा इक्वल ब्रॅकेट टाकला मी. ठीक आहे. आतमध्ये गेलो डब्बा बाय डब्बा. काय बरं का? 0.024 इंटू 25 इंटू α² पुढे गेलो किती आहे? 12.1 इंटू 0.12⁵. पुढे जाऊया. पुढे किती आहे? प्लस 0.02 इंटू 30 इंटू α² डिवाइड बाय काय खाली 12.1 इंटू 0.15 त्याचा काय? ⁵. इथं पण 5 घेतला जागा बाळांना आपण चेक करा. ओके ना. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. तुम्हाला डायरेक्ट डायमीटर भेटून जाईल. तुम्हाला डायरेक्ट डिस्चार्ज भेटेल बाळा. मग ठीक आहे, बघू तू एकदा किती येते.
तो अंतर येते 0.067 अंतर की आन्सर किती आलं 0.067 मीटर क्यूब पर सेकंड.